काल आपण शिकलो बॅक पार्ट कसा काढायचा आणि बॅक पार्टमधून योगपट्टी कशी घ्यायची. आपण योगपट्टीची बॅक पार्टची कटिंग करून घेतली. आता आपण करणार आहोत बॅक पार्टमधूनच समोरच्या पार्टची कटिंग. चला तर मग शिकूया. हा आपला बॅक पार्ट आहे आणि त्यानंतर 14 हाईटचाच एक पेज घेऊन बरोबर त्याच्यावर बॅक पार्ट जोडायचं. त्यानंतर या अशा पलपिना असतात, या पलपिनाच्या साहाय्याने जोडून घ्यायचं. म्हणजे आता कागद काही असतं तर ते हलत नाही. त्यानंतर ट्रेसिंग व्हील बरोबर जिथून आपण योगपट्टीचा आकार दिला तिथून ट्रेसिंग व्हील ट्रेस करायचा. हे बघा असा आर्महोलचा जो आपण शेप दिला माप घेतलेलं आहे त्या मापावर बरोबर ट्रेसिंग व्हील फिरवायचं. बरोबर इथपर्यंत आणि आर्महोलचा आपण आकार जो दिलेला आहे त्याला सुद्धा ट्रेस करून घ्यायचा. आपलं जे फिटिंगचं माप आहे त्यालाही थोडंसं ट्रेस करून घ्यायचं. या पिना काढून घ्यायच्या. नंतर आपल्याला फ्रंट नेक घ्यायचा आहे. फ्रंट नेकसाठी आपण बॅक पार्टमध्ये 2 इंचाचं माप सोडलं होतं, समोर पण 2च इंचाचं सोडायचं. नेक घेताना आपल्याला कस्टमरच्या शोल्डरनुसार नेक घ्यावा लागतो. त्यानंतर या कस्टमरचा नेक आहे 7 इंच. असा टेप तिरप्या पद्धतीने ठेवायचा आणि मग 7 इंच घ्यायचं. स्केल टाकून घ्यायचं. त्यानंतर गळ्याला शेप देऊन घ्यायचा. सुरुवातीला तर आपल्याला गळ्याचा शेप येत नाही, त्यामुळे सरळ सरळ गोल शेप द्यायचा. आर्महोलच्या शेपसाठी अर्धा इंचाचं माप सोडून समोरच्या आर्महोलसाठी अर्ध्या इंचावर अशा प्रकारे शेप द्यायचा. आपली जी बस्ट आहे, जी छाती आहे ती आहे 36 इंच. 36चा चौथा भाग होतो 9 इंच. बरोबर 9 इंचावर मार्किंग करायचं आणि समोरच्या भागाला आपल्याला टक्स द्यावा लागतो. हे 4 टक्सचं ब्लाऊज असल्यामुळे याला 1 इंच आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. 1 इंच टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन घेऊन 1.5 इंच आपल्याला जे मार्जिन असतं तुम्हाला जेवढं सोडायचं, 1.5 सोडायचं, 2 सोडायचं, तेवढं सोडायचं. त्यानंतर समोरच्या भागाला आपल्याला अजून अर्धा इंचाचा टक्स वाढवावा लागतो, म्हणजे 1.5 इंचाचा टक्स द्यावा लागतो. त्याच्यासाठी अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली फिटिंगची लाईन इथे येईल. और 1.5 इंचाचा एक्स्ट्रा मार्जिन राहतं. अशा पद्धतीने आखून घ्यायचं. त्यानंतर आपण जे योगपट्टीसाठी ट्रेस केलं होतं तिथून ब्लाऊजला वाढवण्यासाठी 1.5 इंच बरोबर 1.5 इंचांनी ब्लाऊज वाढवायचं. कुठलाही साईज असो 1.5 इंचांनी ब्लाऊज वाढवायचं. अशा प्रकारे आणि इथून आहे तसा शेप देऊन द्यायचा, म्हणजे ब्लाऊज जोडताना आपल्याला शेप देण्याची गरज नसते. यामध्ये योगपट्टी जोडण्याचं माप येऊन जातं, फिटिंगचं माप. आता आपल्याला द्यायचे टक्स देण्यासाठी डायरेक्ट बस पॉईंट मोजून घ्यायचा कस्टमरचा, जो आहे कोणाचा 8, 8.5, 9 किंवा 10. यांचा आहे 9.5. तर 9.5 वर एक मार्किंग करायचं. त्यानंतर 9 पासून 1 इंच, इथून 1 इंच, इथून 1 इंच आणि खाली आपल्याला जेवढा टक्स लागतो तेवढा 1.5 इंचाचा टक्स, म्हणजे तो 2.5 इंचावर आपल्याला एक टक्स द्यायचा आहे. हा बसच्या साईजनुसार हे टक्स द्यायला लागतात. त्यानंतर या आणि या टक्समधील अंतर हे आपल्याला जास्त पाहिजे, म्हणजे जवळपास 2.5 इंचाचं अंतर या आणि या टक्समध्ये आलं पाहिजे. हा आहे 1 इंचाचा टक्स. आपण इथं एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं आहे 1 इंच, तर ते यामध्ये ॲड होऊन जातं. इथून बरोबर 1 इंच आणि हा जो टक्स आहे आपला हुक आणि लूपपट्टी, हुक किंवा लूपपट्टीचा टक्स असतो तो हा सगळ्यात कमी असतो. म्हणजे तुम्ही अर्धा इंचावरही ठेवू शकता किंवा त्याच्यापेक्षा कमीही ठेवू शकता. त्याच्यानंतर
हा 1 इंचाचा टक्स. एक इंचाचा किंवा कमीही ठेवू शकता. आणि हा 1.5 इंचाचा टक्स. म्हणजे हा येतो 1.25चा. हा जो टक्स आहे हा छोटा किंवा मोठा हे बसच्या हा टक्स बसच्या साईजनुसार ठरवावा लागतो, किंवा हे जे पूर्ण टक्स येतात ते अप्पर चेस्ट किंवा बसच्या साईजनुसार ठरवून घ्यावे लागतात. आता आपण कटिंग या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कटिंग करसाल तर तुमचा ब्लाऊज हा परफेक्टच बसतो. आपण किती व्हिडिओ बघितले तर किती साईजसाठी किती टक्स द्यायचे, किती साईजसाठी किती मार्जिन सोडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे 36 साईजसाठी तुम्ही जर या पद्धतीने कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज चुकणार नाही आणि थोडंसुद्धा मार्जिन उरणार नाही. त्यानंतर तुम्ही जेव्हा ब्लाऊज अस्तरवर उतरवता तेव्हा सेम हे कात्रणं असेच्या असे या पलपिनांच्या साह्याने लावून असं ड्रेसिंग करून किंवा अशी कटिंग करून तुम्ही त्या ब्लाऊजची कटिंग करू शकता. त्यामुळे काय होतं, आपली कटिंग चुकत नाही आणि ब्लाऊज हे परफेक्ट बसतं. ब्लाऊज अस्तरवर ठेवायचं कसं आणि कटिंग करायची कशी हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. टक्स मारल्यानंतर आपल्या अस्तरवर हे कात्रणं लावल्यानंतर या ड्रेसिंग व्हीलच्या साह्याने जिथे जिथे आपण टक्स मारले तिथे ट्रेस करून घ्यायचे या पद्धतीने. यामुळे काय होतं, टक्स कुठे द्यायचा, टक्सची जागा हलत नाही आणि टक्स हा बरोबर समांतर येतो. अशा प्रकारे. आणि आपल्या ब्लाऊजचं मेजरमेंट हे चुकत नाही. आणि आपली जी फिटिंग लाईन आपण जी आता समोरच्या पार्टमधून मोजून घेतली त्यालाही ट्रेस करून घ्यायचं. यामुळे काय होतं, आपली जी फिटिंग असते ती बरोबर शिवल्यानंतर रेषवर येते. म्हणजे आपलं ब्लाऊज थोडं इकडे तिकडे होत नाही.